चला आता आपण वळूया निकालांकडे, ज्याची मला अगदी माहिती आहे तुम्ही सगळेजण खूप वाट बघताय. तर हे आत्ताचं जे यंदाचं वर्ष आहे ते स्पर्धेचं 6वं वर्ष आहे आणि मी नक्कीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करेन की अशी अनेक वर्ष ही स्पर्धा खूप उत्तम होत राहू देत आणि सगळ्या तुमच्यासारख्या हौशी आणि नवीन यंग कलाकारांना त्याच्यामध्ये वाव मिळो आणि तुम्हाला पुढे अजून तुमचा संगीताचा प्रवास खूप चांगल्या रीतीने पुढे जाओ. तर आधी बघूयात उत्तेजनार्थ पारितोषिकं, ज्याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहेत उत्तेजनार्थ कॅटेगरीमध्ये अश्विनी कुलकर्णी. भक्तांचे अंतरी सावळा श्रीहरी यांनी गायलं होतं आणि ओव्हरऑल चांगलं प्रेझेंटेशन होतं. साथीदार आणि सगळेजणं खूप जो स्टेज एक सेटअप जो केला होता तो खूप चांगला होता. थोडासा नेक्स्ट टाईम अजून त्या दृष्टीने वॉल्यूम तुमचा स्वतःचा अजून चांगला वाढेल असा प्रयत्न करा आणि आवाज काही ठिकाणी जिथे शेक होतो त्याला अजून चांगलं त्याच्यामध्ये अपेक्षा आहे नेक्स्ट टाईम. दुसरा नंबर आहे सौसंध्या देवल यांचा गुरुकृपे विण नाही आत्मज्ञान. हा अभंग त्यांनी सादर केला होता. आवाजाचा पोत खूप छान आहे आणि ओव्हरऑल चांगलं प्रेझेंटेशन होतं. आता मुख्य 3 जी प्राइजेस आहेत, पहिली 3 पारितोषिकं, त्यातला तृतीय क्रमांक आधी जाहीर करते. तिसरा नंबरवर आहेत आम्रपाली तांबे आणि नियती यादव. आम्रपाली तांबेंनी देवभक्त आणि नाम हा अभंग सादर केला. खूप चांगलं प्रेझेंटेशन होतं, कॉन्फिडन्स होता प्रेझेंटेशनमध्ये. फक्त परफॉर्म करताना एस्पेशली परफॉर्मन्समध्ये आपण ज्यावेळेला ऑनस्टेज स्माईल करतो तर ते करत असताना अभंगाच्या भावाला स्वरांना धक्का न लागता करण्याचा नेक्स्ट टाईम प्रयत्न करूया. नियती यादव यांचंसुद्धा स्वरप्रधान चांगलं प्रेझेंटेशन होतं. हरिध्यान कीप इट अप. तर आता आपण बघतोय द्वितीय क्रमांकावर आहेत श्री नंदन जोशी. अभिनंदन. उच्चारिता नाम आनंदले मन हा अभंग त्यांनी गायला. खूप चांगलं कॉम्पोजिशन आणि खूप चांगल्या रीतीने प्रेझेंटेशन होतं. एक स्वतःचा विचार त्याच्यामध्ये जाणवत होता आणि फक्त मी नक्कीच तुम्हाला सांगेन की पुढच्या फेरीसाठी माईक जो असतो आपला साऊंड ह्याचा मेजर एक रोल असतो आपल्या परफॉर्मन्समध्ये नक्कीच. त्याच्यामुळे स्टेजवर बसल्यानंतर साऊंड चेक नक्कीच चांगल्या रीतीने करा. त्याच्यासाठी कोणीतरी दुसऱ्या एखाद्या मित्राची हेल्प घ्या तुमचं आउटपुट कसं येतं ते बघायला, सो दॅट तुम्ही जे काही गाताय ते उत्तम रीतीने श्रोत्यांपर्यंत आणि परीक्षकांच्यापर्यंत पोहोचेल. खूप चांगलं गायलात, अभिनंदन. आणि प्रथम क्रमांकावर आहे चैतन्य फाटक. बैसोनी एकांती करी सोहम ध्याना. अतिशय चांगला अभंग निवडला होता. स्वामींच्या सोहम ध्यानाचा एक कोर त्या अभंगात सांगितलेला आहे. खूप छान प्रकारे यमन ह्या अभंगामध्ये आहे आणि खूप छान प्रेझेंटेशन, अतिशय चांगलं स्वरांच्याकडे लक्ष दिलं गेलं आणि अजूनही पुढच्या फेरीसाठी नक्कीच मी सांगेन की थोडंसं अजून मोकळा आवाजाचा आणि वॉवेल्सचं प्रोनाऊन्सिएशन अजून खूप छान ठेवायचा प्रयत्न होऊ दे. आणि सगळ्यांचं परत एकदा विजेत्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या फेरीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि नक्कीच मला थोडंसं काही जनरल महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायला आवडतील. अभंग हे मुळात शब्द आणि भावप्रधान असं जॉनर आहे. सो शब्दांचं जे प्रोनाऊन्सिएशन, त्याची क्लॅरिटी आणि त्याच्यातला भाव ह्याच्यावरती आपण जास्त फोकस
करण्याची एक अपेक्षा नक्कीच असते आणि त्या अभंगाचा अर्थ समजून जर आपण तो गायलो तर नक्कीच भाव आपले उत्तम त्याच्यामध्ये येतील. आणि मला असं वाटतं की त्याच दृष्टीने पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला त्या अभंगाचा अर्थही त्या इंट्रोमध्ये सांगायचा आहे. मला असं वाटतं की तोच अर्थ ज्या वेळेला कुठचाही अभंग असो, ती स्पर्धा असो किंवा एखादा छोटा मोठा प्रोग्राम असो किंवा कोणी साधं घरगुती जरी गायन असेल तरीसुद्धा त्याचा अर्थ जो आहे तो समजून आपण ज्यावेळेला त्या रोलमध्ये राहून त्या भक्ताच्या रोलमध्ये राहून ज्यावेळेला आपण तो गायचा प्रयत्न करतो तर नक्कीच ते प्रेझेंटेशन वेगळं आणि चांगलं येतं. ओके, सो नक्कीच त्या भक्ताच्या रोलमध्ये नक्की शिरून अजून गावं असं मी तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगेन. आणि परत एकदा सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. नमस्कार.